मित्रमंडळी नमस्कार. ही आहे आपली शेततळ्यातील पाण्याची विहीर आणि या ठिकाणी आपल्याला असणारं पाणी दिसतंय. आणि या ठिकाणी आम्ही सोलर बसवलेला आहे, 5 HP सोलर बसवलेला आहे आणि तो सोलर आम्ही चालू करून बघणार आहोत. 5 HP आपली सोलरची मोटर बसवून चालू झालेली आहे आणि 5 HP मोटरचं पाणी चालू झालेलं आहे. पलीड घ्या की तिकडं पलीड घ्या. हां, तर मालाच जास्त होते पाणी. तर आज नवीन 5 HP आपलं कनेक्शन बसवून झालेलं आहे. विष्णू गालफाडे यांनी हातात पाईप धरलेले आहे आणि आपलं पहिलं जे पाणी आहे ते मोटरचं आलेलं आहे. खांडेकर मामा हात धुवून घ्यायला लागलेत, विष्णू गालफाडे पाय धुवून घेत आहेत. आणि कॉन्क्रीटच्या मालासाठी पण आपण ह्या पाण्याचा वापर केलेला आहे. आणि या बाजूला जो सोलर आहे, तर या ठिकाणी हे पूर्णपणे 5 HP 9 पॅनल बसलेले आहेत आणि आपला सोलर जो पंप आहे तो चालू झालेला आहे. तर सुरुवातीला मोटर जी उलटी होती ती सुलटी झाली. पाणी किती मारतंय हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. तर 5 HP मोटर ही जी आपण बसवलेली आहे ती विहिरीवरती बसवलेली आहे आणि 5 HP सोलर पंप किती पाणी मारतोय हे आपल्याला लक्षात येईल. तर हे पॅनल आहेत आणि खालच्या बाजूला आपली जी विहीर आहे, तर विहिरीमध्ये जो पंप आणि मोटर सोडलेली आहे आणि हा पंप आणि मोटर जे आहे ते 5 HP आहे. त्याला आपण 2 ड्रम बांधून सोडलेले आहेत आणि रस्से 2 ठिकाणी बांधलेले आहेत, एक इकडच्या बाजूला आणि या बाजूला दुसरी एक रस्सी बांधलेली आहे. आणि आज आपला 5 HP सोलर पंप चालू झालेला आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पाणी पंप मारतोय हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर पाणी किती फुल प्रेशरनं मारलं जातं आहे आणि जोपर्यंत ऊन आहे, सूर्यप्रकाश आहे, तोपर्यंत आपलं सगळं पाणी चालू राहील. लाईट आली किंवा गेली असं म्हणायची गरज नाही. तर हे एवढे मोठे प्रेशरनं पाणी मारलं जातं आहे आणि पाईप हातात धरलेले उचलून किती प्रेशर आहे हे आपल्याला बघायला मिळते. तर मी आलेलो आहे सोलरच्या पॅनलजवळ किंवा स्टार्टरजवळ आणि स्टार्टरचं बटन जे आहे ते अशा पद्धतीचं आहे आणि हा स्टार्टर मी चालू केलेला आहे. तिकडून मोटरचा आवाज आलेला आहे आणि पॅनलच्या खालच्या बाजूनं मी जातो आहे पाईप ज्या ठिकाणी पाणी येणार आहे आणि या ठिकाणी पाणी किती येतं आहे हे आपल्याला बघायला मिळेल. तर पाणी हे मोठ्या प्रमाणात येतं आहे, पाण्याचा आवाज आपल्याला आलेला आहे आणि पाणी किती चालतं आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. तर आत्ता 4:35 ते 40 झालेली आहेत आणि पाणी जे आहे ते 4:30 वाजून गेलेले आहेत. तर या ठिकाणी एवढं पाणी चालतं आहे. तर पाईप उचलून दाखव. हां, तर सध्या एवढं पाणी चालतं आहे म्हणजे 4:30 वाजून गेलेले आहेत आणि उन्हाची तीव्रता थोडीशी कमी झालेली आहे. परंतु 23 मार्च आज तारीख आहे आणि 23 मार्च रोजी पाण्याचं 4:30 वाजता जे उन्हाचं तीव्रता आहे त्यामुळे एवढं पाणी चालतं आहे. आणि या ठिकाणी आहे चिकूची बाग. या चिकूच्या बागेचेही आम्ही चिकू आज बरेचसे काढलेले आहेत आणि ते विक्रीसाठी पाठवणार आहेत. तर आता हे पाणी किती चालतं हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि पियुष पाईप हातात घेतलेली आहे आणि मी आता स्टार्टर जाऊन बंद करणार आहे. तर 5 HP या सोलरमुळं आपलं जे काम आहे, जे लाईट असो किंवा नसो, म्हणजे स्टार्टर बंद केलेलं आहे आणि आपल्याला इथं काही डिजिटल आकडे दिसत आहेत. तर या ठिकाणी कंट्रोलवरती ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं आज आपला नवीन 5 HP हा जो आहे तो आज 23 मार्च रोजी म्हणजे 23 मार्च 26 रोजी बसवून चालू केलेलं आहे. आणि हे जे सोलर पॅनलचं मटेरियल आलं होतं
ते कालच आलं होतं. तर काल आलं आणि आज लगेच हा पॅनल आणि सगळी यंत्रणा जोडून आपण मोटर चालू केलेली आहे. आणि समोरच्या बाजूला 2 ड्रम जे आहेत त्यावरती ती मोटर बसवलेली आहे. त्यामुळे मोटर खाली जात नाही. गरज पडेल तेवढी खाली जाणार. पाणी जसं खाली जाईल तसंच ते मोटर खाली जाईल. आपण व्यवस्था केलेली आहे. तर हा आज आपण सुरू केलेला जो सोलर आहे त्याचा उपयोग आपल्याला शेतीसाठी आणि नर्सरी व्यवसायासाठी होणार आहे. तर पियुष, तुला सोलर बघून काय वाटलं? चांगलं वाटलं. पाणी किती येते? जास्त येते. म्हणजे भरपूर येते ना?